रामकृष्ण हरी मंडळींनो, 17व्या शतकातील महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पटलावर संत तुकाराम महाराजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या अभंगांमधून केवळ भक्तीच नाही तर तत्कालीन सामाजिक वास्तव आणि अत्यंत सखोल आध्यात्मिक तत्वज्ञान जे आहे प्रकट होते. मायबाप जोहार सारा साधावया आलो वेसकर, हा अभंग जो आहे, हा अभंग तुकोबांच्या रूपक श्रेणीतील एक उत्कृष्ट नमुना आहे, जिथे ते एका गावकुसाच्या रक्षकाची वेसकराची भूमिका घेऊन मानवी आत्म्याचा आणि त्याच्या कर्माचा लेखाजोखा मांडतात. आपण या अभंगाच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि तात्विक अंगाचे जे आहे या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये गावगाडा हा 12 बलुतेदार पद्धतीवर आधारलेला होता. या व्यवस्थेत प्रत्येक बलुतदाराची कर्तव्य आणि हक्क या ठिकाणी ठरलेले होते. वेसकर हा महार वतनाचा एक भाग होता, ज्याच्याकडे गावकुसाच्या वेशीचे रक्षण करण्याची जबाबदारी असे. वेशीवर 24 तास उपस्थित राहून गावात येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. गावाचा महसूल म्हणजेच सारा वसुली या ठिकाणी कुल करण्याला मदत करणे, कर न भरणाऱ्यांना ओळखणे ही त्याची प्रशासकीय जबाबदारी होती. जमिनीच्या सीमांचे वाद सोडवण्यासाठी वेसकराची साक्ष महत्वाची मानली जाई. संत तुकोबराय या अभंगात स्वतःला याच वेसकराच्या भूमिकेत पाहतात, पण तो केवळ गावचा रक्षक नसून परमार्थाच्या वेशीवरील रक्षक आहे, जो मानवाच्या कर्माचा हिशोब मागायला या ठिकाणी आला आहे. तुकोबारायांनी या अभंगात तत्कालीन प्रशासकीय शब्दांचा, जसे की सारा, झाडा, खोडा, तडामोडी या ठिकाणी अशा शब्दांचा या ठिकाणी वापर करून आध्यात्मिक इशारा दिला आहे. मायबाप जोहार सारा साधावया आलो वेसकर. जोहार जोहार हा तत्कालीन अस्पृश्य जातींनी वरिष्ठांना दिलेला विनम्र नमस्कार होता. तुकोबा येथे ईश्वरासमोर पूर्ण शरणागती पत्करतात. सारा म्हणजे महसूल, पण आध्यात्मिक दृष्टीने तो जीवनाचे सार किंवा आपण कमावलेले पुण्य आहे. मनुष्य जन्म हा ईश्वराकडून मिळालेले एक वतन आहे आणि त्याचा मोबदला म्हणून भक्तीचा सारा भरणे आवश्यक आहे. मागील पुढील करा झाडा, नाही तरी खोडा घाली तीजी. झाडा म्हणजे हिशोबाची पूर्ण तपासणी किंवा विल्हेवाट लावणे. तुकोबाराय या ठिकाणी इशारा देतात की आपल्या मागील म्हणजे जे संचित आहे, जे संचित कर्म आहे, आणि पुढील क्रियमान कर्माचा हिशोब जो आहे न चुकता करा. जर हा हिशोब चुकता केला नाही तर खोडा घातला जाईल. खोडा हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरले जाणारे लाकडी साधन होते, जे येथे जन्म मरणाच्या फेऱ्याचे प्रतीक आहे. फाकू नका रुजू नका जालिया वाचून, फाकू नका रुजू जालिया वाचून, सांगा जी कोण घरी ती धन्या. वेशीवरून न सांगता पळून जाऊ नका, फाकू नका, पळू नका. प्रथम स्वतःची ओळख पटवून द्या. रुजू व्हा म्हणजे काय तर स्वतःची ओळख या ठिकाणी पटवून द्या, आणि ओळख पटवल्याशिवाय या ठिकाणाहून पळू नका, धावू नका. तुकोबाराय म्हणतात, या घराचा म्हणजे या देहाचा खरा धनी कोण आहे हो? आपण आहे का? नाही. जर तुमचा अहंकार, तुमचा मीपणा जो आहे स्वतःला धनी समजत असेल, स्वतःला जर मालक समजत असाल तुम्ही स्वतः, तर त्याला कर्माचा हिशोब या ठिकाणी द्यावाच लागेल.
आजी माय बाप करा तडामोडी, उद्या कोणी घडी राहे ना हो. तडामोडी म्हणजे हिशोबाची तडजोड या ठिकाणी करायची आहे, तोडगा काढायचा आहे. उद्या कोणी घडी राहे ना हो. मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. उद्याची एक घडी म्हणजे किती हो? 24 मिनिट. मिळेल याचीही शाश्वती नाहीये. म्हणून जे काही करायचे ते आजच करा, असा संदेश तुकोबाराय म्हणतात. या अभंगामध्ये काळाची महती आणि कर्माचा हिशोब यावर संत कबीर आणि समर्थ रामदासांनीही समांतर विचार मांडले आहेत. कबीरांचा जो प्रसिद्ध दोहा आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, हा तुकोबांच्या आजी माय बाप करा तडामोडी या विचाराशी जो आहे मिळता जुळता आहे. दोघांनीही मृत्यूच्या अटळतेबद्दल मानवाला सावध या ठिकाणी केलंय. रामदास स्वामी मनाचे श्लोक यामध्ये म्हणतात, बळे लागला काळ हा पाठी लागी, बळे लागला काळ, बळे लागला काळ हा पाठी लागी. ज्याप्रमाणे तुकोबाराय खोड्याची भीती दाखवतात, तसे समर्थ मृत्यूच्या पाशाची जाणीव करून देतात. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मानवाला त्याच्या अस्तित्वाच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. आपण या जगाच्या वेशीवर केवळ प्रवासी आहोत आणि आपले भांडवल केवळ या ठिकाणी ईश्वरी नाम आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. त्यामुळे आपण ते नाम जप जे आहे या ठिकाणी घेतलं पाहिजे. हेच या वेस्कराच्या ओरडण्यामागेच या ठिकाणी मर्म या ठिकाणी सांगितलंय. तुकोबाराय सांगतायत की बाबा हो, मृत्यू कधी ओढवेल आपण कधी या जगात नसू सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही काय करा, नामस्मरण करायला सुरुवात करा. त्या भगवंताचं नामस्मरण केल्याने काय होईल हो? काय होईल? आपला जो जन्म मृत्यूचा जो फेरा आहे त्यातून आपण चुकून जाऊ, बाहेर पडू आणि या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती आपल्याला होईल. त्यामुळे उद्याचा हिशोब ठेवू नका. उद्या करायचंय, परवा करणार, तेरवा करणार, किंवा आता पुढच्या आठवड्यात सुरू करतो, यापेक्षा आज आणि आत्ता सुरू करा. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही माऊली. फक्त 2 मिनिटं, 3 मिनिटं, अहो 1 क्षण सुद्धा एकदा जरी नाव घेतलं तरी पुरेसं आहे. दिवसभरामध्ये काम करत असाल तर काम करता करता भगवंताचं नामस्मरण करत राहा. येऊ द्या जी काही वेस करास, आतून बाहेर ओजेचा घास. येथे संत तुकाराम महाराज यमाच्या प्रेषिताला गावकुसाचा रक्षक किंवा द्वारपाल या रूपकातून मांडत आहेत. हा वेस्कर मानवाकडे ओजेचा घास मागत आहे. ओजा म्हणजे ओझे, वजन किंवा महत्व, आणि घास म्हणजे अन्नाचा घास किंवा कर्माचा हिस्सा. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की जेव्हा मानवाच्या आयुष्याचा अंत जवळ येतो तेव्हा यमदूत तुमच्या कर्माचा लेखाजोखा आणि भक्तीचे सार या ठिकाणी मागायला येतो. आतून बाहेर देण्याचा जो अर्थ या ठिकाणी आहे असा आहे, केवळ बाह्य कर्मकांड नाही तर अंतःकरणातील शुद्ध भाव अर्पण करण्याची ही खरी वेळ आहे. आतून बाहेर ओजेचा घास, जो यावे तो हातची रीता नाही,
कधी तरी काही द्यावे घ्यावे. मानव आपल्या संसारामध्ये इतका गुंतलेला असतो की जेव्हा मृत्यूचा प्रेषित या ठिकाणी दारात येतो तेव्हा त्याचे हात कधीच रिकामे नसतात. तो सतत माया आणि मोहाच्या ओझ्याने भरलेला असतो. आयुष्यभर तो केवळ संसाराच्या व्यवहारातील देण्या घेण्यात मग्न राहिलेला असतो. त्याने कधीही ईश्वराच्या नामाचे किंवा पुण्याचे देणे घेणे केलेले नसते. त्यामुळे वेशीवर म्हणजे मृत्यूच्या वेळी देण्यासारखे त्याच्याकडे या ठिकाणी काहीच नसते. तुका म्हणे उद्या लावीन म्हणेरा, जे हे दारोदारा भोवती फिरा. तुकोबारा या ठिकाणी बजावतात की जर आजच म्हणजे वेळ असताना कर्माचा हिशोब चुकता केला नाही तर उद्या मृत्यूचा मन्हेरा म्हणजे अंतिम हुकुम जो आहे, नोटीस जी आहे, देह सोडण्याची जी आज्ञा आहे ती येईल. आणि तर उद्या मृत्यूचा मन्हेरा जसं आपण बघितलं, अंतिम हुकुम जो आहे त्या ठिकाणी येईल. आणि एकदा का हा मन्हेरा लागला की खाते अपूर्ण असलेल्या जीवाला भिक्षा म्हणून पुन्हा एकदा दारोदारा भोवती म्हणजे 84 लक्ष योनींच्या जन्म मरणाच्या फेऱ्यात भटकत राहावे लागते. हा अभंग आपल्याला सावध करतो की आपण या जगाच्या वेशीवर केवळ प्रवासी आहोत. संसाराच्या कामात इतके गुंफले जात आहोत की आपल्याला कशाचंच भान या ठिकाणी नसतं. त्यामुळे ते म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की एवढं या जाळ्यामध्ये, संसाराच्या कामामध्ये एवढं गुंफले जाऊ नका, फसू नका. शेवटी वेस्कराला देण्यासाठी तुमच्याकडे भक्तीचा एक घास देखील उरणार नाही. मन्हेरा लागण्यापूर्वीच नामस्मरणाचा आणि विवेकाचा व्यवहार जो आहे या ठिकाणी पूर्ण करणे आवश्यक आहे. हेच मनुष्य जन्माचे या ठिकाणी काय आहे हो, सार्थक आहे. देती घेती परज गेली, घर खाली करुनिया. देती घेती याचा अर्थ समाजातील कर्मांची देवाणघेवाण, संचित किंवा क्रियामान कर्माचा व्यापार. जोपर्यंत मी करता आहे तोपर्यंत हा व्यापार या ठिकाणी चालूच असतो. परज गेली, परज म्हणजे काय हो? परज म्हणजे सीमा किंवा प्रवास. तुकोबाराय म्हणतात कर्माचा हा प्रवास जो आहे आता संपला आहे. घर खाली करणे, घर खाली करुनिया. येथे घर म्हणजे मानवी देह आणि त्यातील अहंकार. जेव्हा ज्ञानाचा उदय होतो तेव्हा देहाभिमान आणि वासनांचे घर जे आहे पूर्णपणे रिकामे होते. म्हणून म्हणतात देती घेती परज गेली, घर खाली करुनिया. धावनियाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. खादली राती काळोखी. काळोखी रात्र हे अज्ञानाचे प्रतीक आहे. तुकोबाराय म्हणतात की ज्ञानाच्या सूर्याने या अज्ञानरूपी रात्रीला पूर्णपणे खाऊन टाकले आहे. म्हणजेच अज्ञानाचा समूळ नायनाट या ठिकाणी झाला आहे. धावनियाचे न पडे हाती. धावनिया म्हणजे पाठीमागे लागणारा जो काळ आहे, मृत्यू आहे, ज्याचे अज्ञान नष्ट झाले आहे, तो काळाच्या तावडीतून सुटतो. ज्याचं काय नष्ट झालंय हो? अज्ञान. आता तुकोबांना पकडण्यासाठी मृत्यूकडे कोणतेही साधन उरले नाही. धावनियाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. वघियाचे अवघे नेले, काही ठेवले नाही मागे.
सोंग संपादुनी दाविला भाव, गेला आधी माव वरी होती. हा संसार म्हणजे एक नाटक आहे हो. आणि या नाटकातील सर्व दृश्य म्हणजे माया जी आहे आता नष्ट झाली आहे. काही मागे उरलेलं नाहीये. सोंग म्हणजे या ठिकाणी काय? सोंग संपादुनी दाविला भाव. सोंग म्हणजे काय? हा मानवी देह आणि त्याभोवती असलेला अहंकार. माव म्हणजे कपट किंवा माया. तुकोबाराय म्हणतात, मीपणाचा वेश परिधान केला होता तो आता उतरवला आहे आणि माझा खरा भाव जे आत्मस्वरूप आहे या ठिकाणी प्रकट झाले आहे. घराकडे पाहू नयेसी झाले, अमानत केले दिवानात. दिवाण म्हणजे राज दरबार. इथे दिवाण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे स्वरूप किंवा परब्रह्म. अपमान करणे. तुकोबांनी आपला सर्व देहभाव किंवा कर्म आणि अस्तित्व देवाच्या चरणी अमानत म्हणजे काय? या ठिकाणी ठेव जी आहे, ठेव म्हणून अर्पण केले आहे. आता त्यांचे स्वतःचे काही उरले नाही. अमानत केले दिवानात. एकदा आत्मस्थिती प्राप्त झाली की पुन्हा देहाकडे किंवा संसाराकडे वळून पाहण्याची ओढ उरत नाही. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, घराकडे पाहू नयेसी झाले, अमानत केले दिवानात. भगवंताच्या स्वाधीन केले आणि त्यामुळे या ठिकाणी जो आत्मस्वरूप या ठिकाणी जे प्रकट झालंय आणि त्या आत्मस्वरूप प्रकट झाल्यामुळे आता देहाकडे पुन्हा वळून पाहण्याची, संसाराकडे पुन्हा वळून पाहण्याची, त्या घराकडे पुन्हा वळून पाहण्याची इच्छा, ओढ जी आहे या ठिकाणी उरली नाही. पुढे तुकोबाराय म्हणतात, आता तुका कोणान लगेची हाती. आता तुकाराम महाराज, तुकोबाराय आता कोणाच्या हाती लागणार नाही. आता तुका कोणान लगेची हाती, झाली ते निश्चिती बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोणत्याही बंधनामध्ये माया, काळ, कर्म, कोणत्याही बंधनात अडकण्या पलीकडे काय आहे ते आता गेलो आहोत. ते विदेह झाले आहेत. ही अवस्था जी आहे ती शब्दातीत आहे. ज्याप्रमाणे साखरेची गोडी बोलून दाखवता येत नाही, तशीच ती अद्वैत स्थिती शब्दात मांडणे अशक्य आहे. ती केवळ अनुभवाची असते. या अभंगामध्ये ज्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात, जोपर्यंत आपण मी म्हणून मिरवतो, मी करता आहे असे म्हणून मिरवतो, तोपर्यंत वेस्कर जो आहे तो आपल्याला सोडत नाही. पण जेव्हा आपण घर खाली करतो, म्हणजे काय हो, अहंकार सोडतो, तेव्हा मृत्यू देखील आपल्याला स्पर्श करू शकत नाही. ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून देतो आणि तिला पुन्हा वळून पाहत नाही, अगदी त्याचप्रमाणे तुकोबांनी देहाभिमानाचा त्याग या ठिकाणी केलाय. आपला जीव हा देवाचा अंश आहे. त्याला त्याच्या मूळ ठिकाणी पोहोचवणे हेच मनुष्य जन्माचे साध्य आहे. हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. माय बाप जोहार म्हणणारा वेस्कर आता स्वतःच ईश्वरी स्वरूपात विरघळून गेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, आपला जो मीपणा आहे देवाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे.